नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातल्या अपडेट संदर्भात. या हत्येला आता 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरारच आहे. 9 डिसेंबर 2024 ला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र 2 महिन्यानंतर सुद्धा याचा मास्टरमाइंड समोर आलेला नाहीये. तर कृष्ण आंधळे हा आरोपी अजूनही हाताला लागलेला नाहीये. सीआयडी सह विशेष तपास पथकाला कृष्ण आंधळे गुंगारा देताना दिसतोय. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. नेमकं काय कारण आहे की कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना चकवा देऊ शकतोय? असेच प्रश्न विचारत आता पोलिसांवरही निशाणा साधला जातोय. तर कृष्ण आंधळे काही नामचीन गुंड नाहीये, तो कोकरू बाळ आहे. कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलाय. कृष्ण आंधळे सायको किलर असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केलाय. नगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची, परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला. एक प्रकारचा सायको झाला. त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही, कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही. आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही, छोटे मोठे गुन्हेगारी केलेली. पण बकरी की माँ कब तक दुआ मागेगी असा प्रकार आहे. ते कित्येक दिवस कोकरू बाळ आहे, ते पकडलं जाईल. एकीकडे धस कृष्ण आंधळेला नामचीन गुन्हेगार नाही असं म्हणतात, तर दुसरीकडे सायको किलर सुद्धा म्हणतात. म्हणून या विरोधाभासामुळेच प्रश्न उपस्थित होतोय की कृष्ण आंधळे अजून कसं काय पोलिसांना गुंगारा देऊ शकतोय. आणि हे प्रश्न विचारले जात आहेत. नेमकं यावरती सत्ताधारी पोलीस काय प्रतिक्रिया देतात पाहावं लागणार आहे. यानंतर राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे शहरातील पाणी वापर वाढल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेच्या मंजूर कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी घेतलं जात आहे. परिणामी जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी कमी पडतंय. पालिकेनं शहरातील पाणी वापर कमी करावा अशा सूचना जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानं पालिकेला दिल्या आहेत. जालन्यात वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडवरती आलंय. प्रशासनानं 9 आरोपींवरती तडीपारीची कारवाई केली आहे. यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकरचाही समावेश आहे. तसंच जरांगेंच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या 6 आरोपींवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंभ परिसरामध्ये ट्रक चालकाचा मृतदेह आढळलाय. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम वय वर्ष 55 अशा व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या मयताच्या शरीरावरती मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणी आता पोलीस अधिकचा तपास करतायत. पुण्याजवळच्या भुकुममध्ये एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे. विशेष म्हणजे ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकादमीच्या हद्दीपासून अगदी काहीच मीटर अंतरावरती दूर आहे. भारतात ही पाकिस्तानी चलनी नोट नेमकं कोण घेऊन आलं, या नोटांचा वापर कोण आणि कशासाठी करत होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत. पुण्यामध्ये US पोलो कंपनीचं नाव आणि लोगो वापरत डुप्लिकेट शर्ट्सची विक्री करण्यात आली. यामुळेच यावेळी पोलिसांकडून 2 आरोपींना कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचे 800 शर्टही जप्त करण्यात आले. बीडच्या माजलगाव तालुक्यातील अंगणवाडीत खिचडीत खाल्ल्यानं 10 पालकांना विषबाधा झाली आहे. बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. पालकांची प्रकृती ही स्थिर असली तरी त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले जात आहेत. मुंबईतल्या कोस्टल रोडवरती भीषण अपघात झालाय. भरधाव स्विफ्ट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार 3 ते 4 पलटी घेत रस्त्याच्या कठड्याला धडकली. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालंय. दोघांना उपचारासाठी ब्रिज कॅन्टी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पनवेलमध्ये श्वानाला दुचाकीच्या मागे लोखंडी साखळीनं बांधून चालवण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. श्वानाला क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी
पाल फाउंडेशनच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आरोपीवरती पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलीस आता आरोपीचा शोधही घेत आहेत. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी चौफुलीजवळ बंद गोडाऊनला अचानक भीषण आग लागली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या पथकाला यश आलेलं आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पुण्यातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या पालकांनी सुटकेची याचिका केली आहे. आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे, असा दावाच आता करण्यात आलाय. तर सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी आणि विशाल अग्रवाल या दोघांनीही केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांना धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवालची मुजोरी पुन्हा समोर आली आहे. बाकलीवालनं व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल बाकलीवालची रवानगी पोलिसांच्या कोठडीत केली. यवतमाळ जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीनं पिण्याच्या पाण्यासहच औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित करण्यात आलंय. 110 मोठे मध्यम लघु प्रकल्प आणि तलावाचं पाणी आरक्षित असून आगामी काळात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आलाय. सध्या शेवग्याची मालेगाव बाजार समितीत आवक वाढली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. 40 ते 50 रुपये किलोनं व्यापारी शेवग्याची खरेदी करत असून उच्च प्रतीच्या शेवगा शेंगा या 60 रुपयाच्या दरानं व्यापारी खरेदी करतायत. गेल्या काही महिन्यांपूर्वी शेवगा अल्प प्रमाणात असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी परिसरामध्ये सध्या राजमा पीक भाव खात आहे. राजम्याला प्रति क्विंटल 8,000 ते 9,200 भाव मिळतोय. विशेष म्हणजे बांधावरती जाऊन व्यापाऱ्यांकडून राजम्याची खरेदी केली जाते. सोयाबीननं त्रस्त झालेले शेतकरी आता राजमा पिकाकडे वळत आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावरती वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप न झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्यात. नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी अगदी सविस्तरपणे पाहूयात. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातल्या विकास कामं दोडकी होऊ लागल्याचं आता समोर आलेलं आहे. नेमक्या किती हजार कोटींची कामं अडली आहेत आणि यामुळे कोणी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात. लाडकीमुळे विकास कामं अडकली. कंत्राटदारांचे 89,000 कोटी थकले. अनेक विभागांमध्ये कोट्यवधींची थकबाकी. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारला डोईजड झाली आहे. कारण राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा पडलाय. या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे. त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर त्याचा परिणाम झालाय. राज्यात विकास कामांची कोट्यवधीची बिलं थकली आहेत. 4 लाख कंत्राटदार अडचणीत आलेत. 4 जुलै 2024 पासून विविध विभागातील तब्बल 89,000 कोटी रुपये बिलापोटी थकले आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणत्या विभागात किती थकबाकी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात 46,000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. जलजीवन विभागात 18,000 कोटी, जलसंधारण विभागात 19,700 कोटी, ग्रामविकास विभागात 8,600 कोटी, तर नगरविकास विभागात 1,700 कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान बिलं थकल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदचा इशारा दिलाय. गेल्या 8 महिन्यापासून ह्या कुठल्याच विभागाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जवळपास राज्यातील 3.5 ते 4 कोटी लोकांचा रोजगार या शासनाच्या निधी न येणाऱ्या अवस्थेमुळे बंद पडलेला आहे. माझी शासनाला विनंती आहे की ह्या सर्व गोष्टीमध्ये तातडीने लक्ष घालावे, अन्यथा नाईलाजास्तव संघटनेस
5 फेब्रुवारीच्या पुढे एक मोठा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. लाडकी बहीण योजनेमुळे बिलं थकल्याची वस्तुस्थिती सत्ताधाऱ्यांनी नाकारलेली नाही. हा संकटाचा बॅड पॅच आहे, पण योजना थांबवता येणार नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय. माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना आहेत, त्याला निश्चितच जवळपास 60,000 कोटी रुपयाचा एक लोड सरकारवर आलेला आहे. आणि त्या मधल्या काळामध्ये कंत्राटदारांनी जे काही कामं केलेली आहेत त्यांची बिलं थकलेली आहेत हे नाकारता येत नाही. परंतु त्याच्यामुळं काम बंद होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही. प्रत्येकाला आता बिलाचं वाटप सुद्धा करता येत आहे, करतायत सरकार. लाडक्या बहिणींमुळे त्यामुळे बजेटवर ताण येणार ही वस्तुस्थिती कुणालाही नाकारता येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये सरकार सक्षम आहे. ज्यांनी कामं केली आहेत त्या कामगारांचे, कंत्राटदारांची बिलं काढणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी सरकार त्यांची बिलं देण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढेल. स्टेट बँक ऑफ इंडियानंही काही दिवसांपूर्वी एका अहवालातून लाडकी योजनेचा परिणाम बजेटवर होणार असल्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे लाडकी योजना सुरू ठेवताना महायुतीची कसरत होतीये. अशा स्थितीत आता वाढीव 2100 रुपयांचा हप्ता कसा देणार आणि विकास कामं कशी पूर्ण करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळेच इतर योजनांचा लाभ जो आहे तो थकला आहे. त्यामुळे आता यावरती सरकार नेमकं काय उपाययोजना करणार, हा प्रश्न कसा मार्गी लावणार हेच पाहावं लागेल. तुर्तास राजकीय बातम्यांचाच आता आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. आज मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीच ही बैठक बोलावली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठक असल्याचं समजतंय. तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होतीये. महायुतीमध्ये वादाचं कारण बनलेल्या पालकमंत्रीपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता असल्याचे संकेतच शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी दिलेत. रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा आज निर्णय होणार असल्याचं महेंद्र दळवी म्हणाले. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असंही त्यांनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होईल असंही कळत आहे. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बनेही मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेऊ शकतात. विकास जिंकला, चांगलं सरकार येणार. मी माझ्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतकं मोठं यश मिळवून दिलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानलेत. दिल्लीतील विजयानंतर मोदींनी ट्विट करत हे आभार मानले आहेत. दिल्लीतील जनतेनं दाखवून दिलं की वारंवार खोटी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करत येणार नाही, अशी प्रतिक्रिया आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे. पिण्याचं अस्वच्छ पाणी, तुटलेले रस्ते आणि प्रत्येक रस्त्यावरती उघडलेली दारूची दुकानं या सर्व बाबींवरती जनतेनं आपल्या मतांनी प्रतिसाद दिला असंही शहा म्हणाले. अण्णा हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली. त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभा राहिल्याचं फडणवीस म्हणाले. तिने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा मिळवला. मात्र तिने आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ती अभिनेत्री, तिला साध्वी बनायचंय? पाहूयात. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती,
आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं, ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं, मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीय. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीय. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.